टॉस पुरंदरे बी जिंकून त्यांनी फिल्डिंग घेतली. अजिंक्य 11 आपण सर्व टीमने स्टेज जवळ यायचं. अजिंक्य 11. चला तर पहिल्या चेंडूवरती चौकार मात्र पाहायला मिळतोय. सुरुवात चांगली मॅचला. ओ झेल होता आणि पहा झेल या ठिकाणी कोणाचा सुटतोय तर नक्कीच अजित मोहिते यांना आणखीन एक जीवदान मिळतंय. मोठा मासा मात्र गाळाला फसता फसता राहिला. यावेळेस चेंडूला पाठवलाय सीमारेखा पार 4. चला तर 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 9 धावा धावफलकावरती चौकार एकेरी आणि पुन्हा एकदा चौकार असे 3 चेंडू ओमकार गोलंदाजी मार्कवरती. आता मात्र विकेटचं पतन आणि रोहित चव्हाण पुन्हा एकदा मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतोय. संघ कुठले नॅशनल पुणे ओके नॅशनल ए आहे का नॅशनल ए हां पुणे 11 ओके. यावेळेस रिवर्स अस्त्र बाहेर काढत असताना चेंडूला पाठवलाय सीमारेखा पार 4 आणि या 4 धावाच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 13 रनावरती. पॉवर प्लेचं षटक संपुष्टात आलंय. पहिलं षटक आणि पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 13 धावा धावफलकावरती. चला घाई करायची यानंतर टोटल आपल्याला 3 सामने अजून खेळवायचेत तर घाई करायची. चला नक्कीच सेमीफायनलमध्ये ज्या संघाने प्रवेश केलाय त्यांचं अभिनंदन. नॅशनल ए
पुनीत 11 आणि अजिंक्य 11 आणि चालू असलेला सामना त्यांच्यामध्ये जो जिंकेल तो थेट सेमीफायनलला प्रवेश करेल. पराभूत जो संघ होईल तो थेट नक्कीच घरच्या प्रवासाला तयारी करेल. 4 संघ मात्र या ठिकाणी सेमीफायनलमध्ये धडक एकमेकांच्या विरुद्ध एकमेकांच्या प्रतिस्पर्धे खेळताना या स्पर्धेमध्ये पाहायला मिळणार. कोणता संघ मात्र थेट फायनलमध्ये प्रवेश करेल आज वेळात वेळ काढून या स्पर्धेला आमचे रोहन सातर्डेकर साहेब या स्पर्धा पाहण्यासाठी आज या ठिकाणी दादर पुरंदर या मैदानामध्ये दाखल झाले. त्यांचंही या स्पर्धेच्या वतीने आभार. पहा बैठक शॉट चेंडू पाठवलाय तो 4 धावेसाठी चौकार. ओ मोटा फटका और एक बार गेंद जाएगी सीमा रेखा पार. 6 रन. तेवीस धावा धावफलकावरती. 2 चेंडू आणि 23 धावा. आणखीन एक मोठा फटका. पुन्हा त्याच क्षेत्रामध्ये चेंडू पाठवलाय 6 धावेसाठी. चार चेंडू आणि 29 धावा. मोठा फटका. ओहो पुन्हा प्रयत्न जरूर केला परंतु चेंडू काहीसा खाली राहतोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. धाव मात्र एकच मिळते. 5 चेंडू 30 धावा. दुसरं षटक मार्गस्थ प्रगती पथावरती. अंतिम चेंडू असेल या षटकातला. 1 to go. पहा काय मनगडीचा वापर करत असताना फक्त चेंडूला मात्र या ठिकाणी हलक्या हाताने दिशा दाखवली आणि पहा 2 धावा नक्कीच चोरट्या या ठिकाणी घेतल्या जात आहेत. सुरेख धावा आणि या 2 धावाच्या मदतीने संघाचं या ठिकाणी षटक देखील संपन्न होते आणि 32 धावा धावफलकावरती. 32. 2 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय मित्रांनो आणि 2 षटकामध्ये आपण धावा पाहिल्या तर 32 धावा. अजूनही 2 षटकांचा म्हणजेच 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. हॅलो. यानंतर पुरंदरे मैदान या ठिकाणी पुरंदर येथील स्थानिक खेळाडू यांच्यासाठी नायगाव प्रीमियर लीग ही स्पर्धा 11 व 12 एप्रिल. नायगाव बिग बॅश ही स्पर्धा 2 मे व 3 मे. पुरंदरे युनिटी ही स्पर्धा 8 मे व 9 मे या तिन्ही स्पर्धा खेळवण्यात येणार आहेत. याची आपण सर्वांनी नोंद घ्यायची आहे. पुरंदर प्रीमियर लीग नायगाव प्रीमियर लीगचे फॉर्म हे आज संध्याकाळी आपल्याला दिले जातील. याची आपण नोंद द्यायची आहे. प्रत्येक संघाच्या कर्णधाराकडे ते फॉर्म दिले जातील. आपण तिथे ते फॉर्म घ्यायचे आहेत आणि ते फॉर्म भरून पूर्ण भरलेला फॉर्म विराज पडवळ यांच्याकडे द्यायचा आहे. याची आपण नोंद घ्यायची आहे. पहा नक्कीच दादांनी सुंदर अशी सूचना आणखीन एकदा या दादर परिसरातले पुरंदर परिसरातले खेळाडू एकमेकांच्या प्रतिस्पर्धे खेळताना पाहायला मिळणार आहेत.
मोठी मॅच, बिग मॅच पुन्हा एकदा याच मैदानामध्ये साजरी केली जाणार आहे आणि त्यांचा फॉर्म मात्र आज संध्याकाळी वाटप केला जाईल. पुन्हा एकदा मोठा फटका, चेंडू वन बाउन्स, सीमारेखा पार, 4. पुन्हा एकदा या 4 धावेच्या मदतीने धाव फलक झालाय तो 36. तिसरं षटक मार्गस्थ प्रगती पथावर. पहिल्या चेंडूवरती हल्ला चढवलाय आणि तिसरं षटक जर्सी क्रमांक 11 अमोल याला मात्र तिसऱ्या षटकाची जबाबदारी दिली. ओ पुन्हा एकदा अजित ऑन फायर, गेंद जाएगी सी बा रेखा पार, इसी के साथ 6 रन. धावसंख्येमध्ये भर आणि धावसंख्या झाली ती 42. 42. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर पहिला चेंडू 4, दुसरा चेंडू 6. पुन्हा एकदा अजित मोहिते, आखुड्या पद्धतीचा चेंडू. पुन्हा एकदा त्या क्षेत्रामध्ये चेंडू खाली क्षेत्ररक्षक आला परंतु झेल सुटतोय आणि त्याचं रूपांतर 4 धावेमध्ये केलं जात आहे. 4 धावा, 4-6-4. धावसंख्या आणखीन 4 ने पुढे जाते. 48 धावा. पहा वैयक्तिक 10 चेंडू आणि 36 धावांवर खेळी करत असताना अजित मोहिते यावेळेस फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये हा चेंडू 4 धावेसाठी आणखीन एक 4 येतोय. धावफलक आणखीन 4 ने बदलतोय. 50. पहा अर्धशतक कंप्लीटचं संघाचं 50 धावा. चेंडू मात्र खर्च झाले ते 4. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहे. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आणि 11 क्रमांक जर्सी असलेला हा गोलंदाज अमोल पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज. पहा स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये मोठा फटका. आता मात्र काय थांबत नाही मिस्टर मोहिते, मैदानाला आग लावतायत. सेहेचाळीस धावांवरती वैयक्तिक खेळी करत असताना 12 चेंडू 46 धावा. पहा अर्धशतक स्वतःच कंप्लीट करण्यासाठी 4 धावा दूर आणि या 4 धावा मात्र होतील का? फुलटा चेंडू आणि त्याचा समाचार घेतला. चेंडू जातोय सीमा रेखा पार स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये आणि मात्र आपली बॅट उंचवायची अजित मोहिते. 50 धावांची खेळी, वैयक्तिक 13 चेंडू आणि 50 धावा, 52 आणि टोटल धावसंख्या झाली आहे संघाची 62, 62 धावा आणि 52 धावा. पहा त्याच्यामध्ये अजित मोहितेच्या मित्रांनो, क्या बात आहे. एकदा सामना आवडला असेल, बॅटिंग आवडली असेल तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो या मोहितेसाठी. क्या बात है. टेनिस क्रिकेटचं एक मोठं नाव, मोठं काम, बिग फाईट, बिग हाईट, मिस्टर मोहिते ऑन फायर. चला 3 षटकांचा खेळ संपुष्टात. 62 धावा. अंतिम षटक घेऊन नवीन गोलंदाज महेश. 6 चेंडू शिल्लक अजूनही. 62 धावा धावफलकावरती. ओ फुलटॉस आणि आता मात्र मनसूर देखील थांबत नाहीये. मोठा फटका येतोय.
68 धावफलक. ओहो, स्लोअर वन चेंडू पहा, गतीमध्ये परिवर्तन करताना पाहायला मिळाला गोलंदाज महेश. पहिला चेंडू फुलटॉस जरूर होता, त्याचा समाचार घेतला 6 धावेसाठी, परंतु त्यानंतर चांगला कमबॅक. स्लोअर वन चेंडू टप्पा घेताच वळण घेतलं चेंडूने आणि थेट विसावला यष्टीरक्षकाच्या हाती. डॉट बॉल. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, टप्पा खाल्ल्याच्या नंतर गिरकी घेतोय चेंडू. आणखीन एक डॉट बॉल. यष्ट्या मात्र या ठिकाणी उद्ध्वस्त होत असताना त्रिफळाचीत फलंदाज मनसूर मात्र माघारतोय तंबूच्या आश्रयाला. मोठ्या फटक्यांची आतिषबाजी करण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्न या ठिकाणी फसला. विकेटचे पतन येते. मनसूर OUT आउट. बॅक टू पॅव्हेलियन. चला, नवीन बॅटर मात्र मैदानामध्ये दाखल होतो तो सुशांत सावंत, SD11 नायगाव या संघाकडून. सतीश दादा धुळे यांचा हा संघ आणि त्यांच्या संघाचा मात्र शिष्य म्हटला सतीश दादा धुळे यांचा तर अजित मोहिते अजूनही मैदानामध्ये दाखल. अजूनही 3 चेंडू मात्र शिल्लक आहेत. अंतिम षटक महेशच्या माध्यमातून 3 चेंडू शिल्लक. चला, गाई करा, स्पीडअप करा. एक मिनिट, ते मागे येऊन मारला वाटतं. मग आताचा मनीष दादा आताचा काय डॉट बॉल देणार? रन नाही ना आताचा. चला, तर आत्ताची धाव मात्र मिळणार नाही. डॉट बॉल येतोय. चला, टू गो. अजूनही 2 चेंडू शिल्लक. अंतिम षटक. पुन्हा एकदा मोठा फटका. बिग हिट. गेंद जाएगी सीमा रेखा पार. 6 रन और इसी के साथ स्कोर बोर्ड जाएगा 74 पर. 74 धावा. अजूनही 1 चेंडू शिल्लक आहे. अंतिम षटकाचा अंतिम चेंडू पुन्हा एकदा घेऊन महेश गोलंदाजी मार्कवरती सज्ज. स्लोअर वन चेंडू टाकण्याचा प्रयत्न आणि चेंडूला या ठिकाणी रीड केलं. चेंडूला पुन्हा एकदा पाठवला. सीमा रेखा पार. 6 आणि धावफलक झालंय 80. 80 धावा, 81 धावा विजयासाठी 24 चेंडू मध्ये. चला, एकदा अजित मोहितेसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो. काय घणाघात खेळ.
नॅशनल ए विरुद्ध अजिंक्य इलेव्हन पहिली सेमीफायनल असेल आणि दुसरी पुणे इलेव्हन विरुद्ध या दोन संघातील विजयी संघ यांच्यामध्ये सेमीफायनल असेल. अजिंक्य इलेव्हन आपण संपूर्ण टीम इथे उपस्थित राहायचं. अजिंक्य इलेव्हन टॉस साठी यायचं आहे. अजिंक्य इलेव्हन आणि नॅशनल ए. अजिंक्य इलेव्हन नॅशनल ए टॉस साठी यायचं आहे. अजिंक्य इलेव्हन आणि नॅशनल ए टॉस साठी अजिंक्य इलेव्हन आणि नॅशनल ए. विक्रम कांबळे, रुपेंद्र माने. चला नाणेफेकीसाठी यायचं आपण लगेच. राहुल सिंग काहीसे खुश दिसत आहेत, हसत आहेत, त्यांच्या चेहऱ्यावर आलंय. चला तर मित्रांनो, टॉस बॉक्समध्ये आपण सेमीफायनलचा टॉस करणार आहोत आणि टॉस या ठिकाणी नॅशनल ए त्याच्या विरुद्ध अजिंक्य इलेव्हन. बिग फाईट, बिग मॅच, सेमीफायनलचा सामना. चला तर मोठी मॅच, सेमीफायनलचा सामना मित्रांनो. थोड्याच वेळात याच मैदानामध्ये, याच क्रीडांगण नगरीमध्ये एकमेकांच्या विरुद्ध खेळताना पाहायला मिळणार आहेत. संघ नॅशनल ए त्याच्या विरुद्ध अजिंक्य इलेव्हन. या ठिकाणी कॉल केलाय नॅशनल ए या संघाने टॉस प्रथमतः जिंकलेला आहे. दादा, महत्त्वपूर्ण सामना आहे, सेमीफायनलचा सामना आहे. काय रणनीती असेल, काय भूमिका असेल? महत्त्वाचा सामना आहे. चारही संघ हे असे समतोल आहे आणि मॅच होणार त्या डेंजरस होणार, काटेकी मॅच होणार, काही सांगू शकत नाही. चारही संघात चारही जण तुल्यबळ असे आहेत फलंदाज. लेट्स सी, बघूया काय होते आता. नक्कीच प्रथमतः टॉस विन हा क्षेत्ररक्षण करण्याची भूमिका आहे. समोरच्या संघाला किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? नक्कीच मी कालपासून सांगतो, इथे जेवढ्या कमी धावात आपण रोखू तेवढे जिंकायचे चान्सेस असतात. पण पुरंदरमध्ये हे रन्स कमी हा प्रकारच नाही आहे, कारण तिथे धावांचा पाऊसच पडतो. नक्कीच त्याच्या विरुद्ध अजिंक्य इलेव्हन सातत्याने आपण पाहतोय सकाळपासून संघ मात्यभर संघ आहे आणि तोही लढत आज सेमीफायनलपर्यंत पोहोचलेला आहे. जर आपण प्रथमतः टॉस विन असता तर काय भूमिका असती? आम्ही सुद्धा क्षेत्ररक्षण निवडलं असतं, कारण की चेस करणं थोडंफार सोपं होतं, कारण की आपल्याला अंदाज येतो की समोरच्या संघाने किती धावा केल्यात, तर पर ओव्हर तुम्हाला किती धावा करायच्या आहेत याचा तुम्हाला अंदाज येतो. नक्कीच, परंतु यावेळेस समोरच्या संघाने तुम्हाला प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय दिलेला आहे आणि दोन्ही संघांना सेमीफायनलसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. जाऊया चालू सामन्याकडे. दोन्ही संघांना ऑल द बेस्ट फायनलच्या सामन्यासाठी. जाऊया पुन्हा एकदा चालू सामन्याकडे. थँक्यू सो मच. हॅलो,
चला नॅशनल ए या संघाने टॉस जिंकलेला आहे सेमीफायनलचा. प्रथम टॉस आपल्या पदरामध्ये मात्र टॉस पडतोय आणि चूज टू फील्ड अशी भूमिका मात्र या ठिकाणी घेण्यात आली नॅशनल ए या संघाकडून. चला 5 चेंडू आणि 6 धावा. सुरुवात मात्र चांगली झालेली आहे SD11 नायगाव या संघाकडून. अंतिम चेंडू गोलंदाज मात्र आहे तो सुबोध सावंत. पहिल्याच चेंडूवरती धावबाद यश मात्र मिळालंय. यावेळेस आखुड्या पद्धतीचा चेंडू स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये हा चेंडू कार्पेट पद्धतीने ट्रायवर होतो. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. चला तर एकेरी धावेतच समाधान मानावं लागतंय. षटकाची समाप्ती मात्र या ठिकाणी केली जाते. पहिला षटकाचा खेळ हा संपुष्टात आलेला आहे पॉवर प्लेचा आणि 7 धावा धावफलकावरती. पहा 81 धावांचा पाठलाग आहे. जुना बॉल नाही ना आपल्याकडे. चला घाई करा मित्रांनो, स्पीडअप करा. 2 सेमीफायनलचे सामने आणि फायनलचा सामना, त्यात नंतर पारितोषिक वितरण सोहळा, प्रमुख पाहुण्यांचा सत्कार. पहा गाडी मैदानाच्या आत गाडी लावू नका, नम्र विनंती. चला चर्चच्या तिथे ज्या गाड्या आहेत ना त्यांनी काढायच्या. चर्चच्या बाजूला गाड्या ज्या आहेत आपल्या दुचाकी व्हेकल ज्या आहेत ना 2 चाकी त्या गाड्या बाहेर काढायच्यात, नम्र विनंती. चला हा कमिटीच्या वतीने आदेश आहे, त्या ठिकाणी गाड्या लावू नका, नम्र विनंती. गोलंदाजाचं नाव सांगा ना. सौरभ सातिलकर. विकेटचं पतन येतंय. पहा चांगली कामगिरी. 2 चेंडू मात्र आतापर्यंत खर्च केलेत सौरभने. 1च धाव मात्र दिली आहे. 81 धावांचा पाठलाग आहे. दुसरं षटक मार्गाचं प्रगती पथावर. नवीन बॅटर मात्र मैदानामध्ये दाखल होतोय. महेश. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल. आउट झालेला खेळाडू सौरभ तंबूच्या आश्रयाला परतलाय आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी महेशला आमंत्रित केलंय. चला घाई करा, वेळ कमी आहे. पहा मैदानाच्या चर्चच्या तिथे ज्या गाड्या आहेत कोणी गाडी पार्क करू नका. चला आजच्या या स्पर्धेला, आजच्या दिवसाला सहकार्य करायचंय. फायनल डे आहे.
चला तर 1 to go. चला 1 बाउन्स. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या हाती चेंडू विसावला जातोय. थ्रो देखील पहा, काय कमालीचा थ्रो आहे. डायरेक्ट यष्टीरक्षकाच्या हाती थ्रो आलाय आणि एकच रन मात्र त्या ठिकाणी मिळतोय. 2 षटकांचा खेळ हा संपुष्टात आलाय. धावफलक काढून पाहिलं तर 15 धावा. 12 चेंडू 15 धावा. अजूनही 12 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी धावा पाहिजेत त्या 66 धावा. 12 चेंडू आणि 66 धावा जिंकण्यासाठी. चला तर यानंतर मोठा मुकाबला, मोठी फाईट मात्र दोन्ही संघांमध्ये केली जाईल. या ठिकाणी नॅशनल ए आणि अजिंक्य 11. नॅशनल ए या संघाने टॉस जिंकलाय. चूज टू फील्ड अशी भूमिका मात्र या ठिकाणी घेण्यात आलेली आहे. चला सुशांत गोलंदाजी मार्कवरती. ओहो काय बॉल आहे. सुरेख आणि सुंदर बॉल. डॉट बॉल. यावेळेस मोठा फटका. चेंडू जातोय सीमारेखा पार. 4. पुन्हा एकदा मोठा फटका. हा 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 मिसफिल्ड पहा. पुन्हा एकदा 1 बाउन्स. 4. धावफलक पाहिलं तर जाऊन पोचतोय 23. चेंडू 3. अजूनही 9 चेंडू मात्र शिल्लक आहेत आणि 9 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 58 धावांची आवश्यकता. 9 चेंडू 58 धावा. 58 धावा 9 चेंडू. पुढचा चेंडू. सुंदर असा चेंडू ब्लॉक हॉलला टाकलेला. तेवढ्या चपलाईने क्षेत्ररक्षक चेंडूला मात्र एकच धाव मात्र मिळते. 8 चेंडू 57 धावांची आवश्यकता. ओ यावेळेस मोठा फटका आला आहे. चेंडू जातोय सीमारेखा बहार. 4. सात चेंडू आणि 53 धावांची आवश्यकता. आणखीन एक मोठा फटका, परंतु यावेळेस झेल होता आणि झेल सुटला जातोय. कोण आहे तिथे? मिस्टर सुबोध सावंत. आणि पहा भावाच्याच गोलंदाजीवरती मात्र या ठिकाणी त्यांनी झेल सोडलेला आहे.
सुशांत सावंत आणि सुबोध सावंत बंधू आहेत. चला तर 6 चेंडू आणि किती पाहिजे 6 मध्ये किती आले आता 2 आले की 1 आला 52. चला 6 चेंडू आणि 52 धावांची आवश्यकता. 52 6 गेंदे 52 रन की जरूरत इस मैच को जीतने के लिए. पहा गोलंदाजी मार्क वरती कोण आलाय तर ज्याच्या नावाची चर्चा आज सकाळपासून अजित मोहिते ऑन फायर गोलंदाजी मार्क वरती. नक्कीच तर 22च्या स्वरूपामध्ये 1 धाव नक्कीच खात्यामध्ये जोडली जाते. 51 रन पाहिजेत 5 चेंडू मध्ये. पुन्हा एकदा मोठा फटका. यावेळेस पाहायचं आहे चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी आणि किती 46 ना किती पाहिजे 47 किती बॉल 3 ना. चला तर यावेळेस दांडीगुल त्रिफळाचित नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय. शिंदे काका न्यू बॅटर. त्यांचं नाव सांगा ना. नाव नामदेव शिंदे. हा काही चेंडू वळवलाय. एक धाव. चेंडू मात्र खर्च झाले ते 4. 2 टू गो. 2 चेंडू शिल्लक. धावा पाहिजे त्या जिंकण्यासाठी. 46 धावा. भरमसाठ धावा आहेत आणि एकच धाव. चला 1 चेंडू 45 धावा आणि 1 चेंडू दूर जिंकण्यासाठी SD11 नायगाव हा संघ. आणि क्या बात आहे विजयी संघ ठरलाय तो SD11 नायगाव. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. चला तर विनंती असेल नॅशनल ए या संघाला. चला आपण टॉस विन आहात चूज टू फील्ड अशी भूमिका घेतली. लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. पहा मैदानाच्या दिशेने वाटचाल करत असताना आमचे पंच मनीष दादा भगत मात्र मार्गस्थ होत आहेत.